नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीतील एक असा चित्रपट ज्याने प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः रडवलं। आपण बोलत आहोत माहेरची साडी या अजरामर चित्रपटाबद्दल। 18 सप्टेंबर 1991 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती विजय कोणके यांनी केली होती, तर चित्रपटाची कथा अण्णासाहेब देऊळगावकर यांनी लिहिली होती। या चित्रपटामध्ये अलका कुबल, विक्रम गोखले, रमेश भाटकर, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, आशालता वाबगावकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या। प्रदर्शनानंतर माहेरची साडीला प्रेक्षकांचा भूतपूर्व प्रतिसाद मिळाला। त्या काळात सुमारे 25 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 12 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती। त्या काळातील हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठ्या यशांपैकी एक मानला जातो। पुण्यातील प्रभात टॉकीजमध्ये हा चित्रपट जवळपास 2 वर्ष प्रदर्शित होत राहिला होता। इतकंच नव्हे तर 1991 सालातील सर्व भारतीय चित्रपटांमध्येही या चित्रपटाचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्येच समावेश झाला होता। या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मी हे पात्र। अलका कुबल यांनी साकारलेली लक्ष्मीची भूमिका आजही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भावनिक आणि स्मरणीय भूमिकांपैकी एक मानली जाते। मात्र अलका कुबल यांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं होतं याची अधिकृत किंवा विश्वासार्ह माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही। तर चला आता जाणून घेऊया माहेरची साडी या चित्रपटाची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण आणि हृदयस्पर्शी कथा। कथेची सुरुवात होते श्रीमंत आणि मानाच्या घराण्यातील यशवंतराव यांच्या कुटुंबापासून। त्यांच्या पत्नीला दिवस भरलेले असतात आणि संपूर्ण घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाची उत्सुकता असते। पण नियतीला मात्र काही वेगळंच मान्य असतं। प्रसूतीच्या वेळी यशवंतरावांच्या पत्नीला एका गोंडस मुलीचा जन्म होतो। या मुलीचं नाव पुढे लक्ष्मी ठेवलं जातं। पण या आनंदाच्या क्षणीच घरावर दुःखाचा डोंगर देखील कोसळतो। बाळाला जन्म दिल्यानंतर लक्ष्मीची आई कायमची जगाचा निरोप घेते। पत्नीच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का यशवंतरावांना सहन होत नाही। पत्नी गेल्याचं दुःख इतकं मोठं असतं की ते त्या नवजात मुलीलाच त्यासाठी जबाबदार धरतात। त्या दिवसापासून ते लक्ष्मीचा स्वीकार करण्यास नकार देतात। तिचा चेहराही पाहायचा नाही असा हट्ट ते धरून बसतात। या निरागस बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी घरातील रुक्मा या विश्वासू स्त्रीवर येते। रुक्मा लक्ष्मीला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम देते। आई नसतानाही तिच्या मायेची उणीव तिला जाणवू देत नाही। यासाठी ती सतत प्रयत्न करत असते। मात्र लक्ष्मी मोठी होत असताना तिला वडिलांचं प्रेम कधीच मिळत नाही। यशवंतराव तिच्याशी नेहमीच दुरावलेले राहतात। त्यांच्या मनातील राग आणि दुःख कमी होत नाही। काही काळानंतर यशवंतराव दुसरं लग्न करतात। घरात नवीन गृहलक्ष्मी येते। सुरुवातीला सर्व काही सुरळीत होईल अशी आशा वाटत असली तरी तसं काही घडत नाही। नवीन आई लक्ष्मीला आपली मुलगी म्हणून स्वीकारत नाही। तिच्याशी ती कठोर वागू लागते। घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष्मीला दोष दिला जातो। लक्ष्मी मात्र शांत स्वभावाची असते। ती कोणाशीही उलट बोलत नाही। रुक्माने दिलेल्या संस्कारामुळे ती सर्वांचा आदर करते। अपमान झाला तरी ती संयम सोडत नाही। काळ पुढे सरकतो आणि यशवंतरावांच्या दुसऱ्या पत्नीला मुलगा होतो। घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं। त्या मुलाचं नाव विकी ठेवलं जातं। घरातील सर्वांचं प्रेम विकीकडे वळतं। लक्ष्मी मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्षित राहते। लक्ष्मीला आपल्या लहान भावाबद्दल खूप माया असते। ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते। पण घरातील परिस्थिती अशी असते की तिला प्रत्येक पावलावर स्वतःचं स्थान सिद्ध करावं लागतं। एकीकडे आईचं छत्र नसतं, दुसरीकडे वडिलांचा राग आणि सावत्र आईची उपेक्षा। अशा वातावरणात लक्ष्मीचं बालपण संपतं। पण तिच्या आयुष्यातील संघर्षाची ही फक्त सुरुवात असते। याच घरात पुढे अशी एक घटना घडते ज्यामुळे लक्ष्मी आणि विकीचं नातं अधिक घट्ट होतं, तर यशवंतरावांच्या कुटुंबात नवीन वादळ निर्माण होतं। काळ पुढे सरकत जातो आणि लक्ष्मी तसेच विकी दोघेही मोठे होतात। सावत्र भाऊ असला तरी लक्ष्मी विकीवर सख्या भावाप्रमाणेच प्रेम करत असते। विकीलाही लक्ष्मीबद्दल जिव्हाळा असतो। मात्र घरातील काही लोकांना हे नातं आवडत नसतं। यशवंतराव आणि त्यांची दुसरी पत्नी लक्ष्मीकडे अजूनही परक्याच नजरेने पाहत असतात। लक्ष्मी कितीही चांगली वागली तरी तिच्या वाटेला कौतुकाऐवजी अपमानच येतो। रुक्मा मात्र प्रत्येक वेळी तिची समजूत काढते आणि धीर देते। एक दिवस विकीला लक्ष्मी ही त्याची सख्खी बहीण असल्याचं सत्य समजतं। त्यानंतर त्याच्या मनातील तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आणखी वाढत जातो। तो उघडपणे लक्ष्मीची बाजू घेऊ लागतो। हे पाहून त्याची आई नाराज होते आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते। रक्षाबंधनाच्या दिवशीही विकी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्याचा निर्णय घेतो। घरात विरोध होतो पण विकी आपल्या निर्णयावर ठाम राहतो। हा प्रसंग लक्ष्मीसाठी भावनिक असतो, कारण आयुष्यात पहिल्यांदाच तिला आपल्या माणसाची ठाम साथ मिळालेली असते। मात्र हे सुख देखील फार काळ टिकत नाही।
घरात पुन्हा काही अशा घटना घडतात की त्यासाठीही दोष लक्ष्मीवरच टाकला जातो. तिच्यावरचा अन्याय वाढतच जातो आणि अखेर तिच्या आयुष्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला जातो. यशवंतराव आणि घरातील मंडळी लक्ष्मीचं लग्न लावून देण्याचा विचार करतात. पण तिचं पुढचं आयुष्य खरंच सुखाचं होणार असतं का, की तिच्यासाठी आणखी कठीण परीक्षा वाट पाहत असतात. काही दिवसानंतर यशवंतराव लक्ष्मीच्या लग्नाचा निर्णय घेतात. अखेर लक्ष्मीचा विवाह प्रदीप या समजूतदार आणि चांगल्या स्वभावाच्या तरुणाशी ठरतो. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडतं आणि लक्ष्मी नव्या आयुष्याची स्वप्न घेऊन सासरी जाते. सुरुवातीला प्रदीप लक्ष्मीशी प्रेमाने आणि आदराने वागतो. पत्नी म्हणून तो तिची प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे माहेरात कधीच न मिळालेलं प्रेम आता मिळेल अशी आशा लक्ष्मीच्या मनात निर्माण होते. मात्र सासरी गेल्यानंतर तिच्यासमोर पुन्हा एक नवीन संकट उभं राहतं. प्रदीपची आई म्हणजेच लक्ष्मीची सासू तिचा सहज स्वीकार करत नाही. घरातील प्रत्येक काम लक्ष्मी मन लावून करत असते, तरी तिच्या कामामध्ये चुका काढल्या जातात. छोट्या छोट्या कारणांवरून तिचा अपमान देखील केला जातो. प्रदीप अनेकदा पत्नीची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो, पण आईचा स्वभाव कधीच बदलत नाही. त्यामुळे घरातील वातावरण सतत तणावपूर्ण राहतं. लक्ष्मी मात्र कोणाशीही वाद घालत नाही. ती शांतपणे सर्व काही सहन करत राहते. काळ पुढे सरकतो आणि लक्ष्मीच्या आयुष्यात आनंदाची बातमी येते. ती आई होणार असल्याचं समजतं. प्रदीपलाही खूप आनंद होतो, पण नियती पुन्हा एकदा तिची कठोर परीक्षा घेते. अचानक झालेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे लक्ष्मीचा गर्भपात होतो. या घटनेमुळे ती पूर्णपणे खचून जाते. प्रदीपलाही मोठा धक्का बसतो. उपचारादरम्यान डॉक्टर प्रदीपला सांगतात की पुन्हा गर्भधारणा झाली तर लक्ष्मीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही गोष्ट प्रदीप मनातच ठेवतो. लक्ष्मीला आणखी दुःख होऊ नये म्हणून तो तिला डॉक्टरांनी दिलेला इशारा सांगत नाही. पण नियतीने तिच्या आयुष्यात अजून एक मोठी परीक्षा ठेवलेली असते. काही दिवसांनी तिला सत्य समजतं की पुन्हा आई होण्याचा प्रयत्न केला तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे समजूनही लक्ष्मीच्या मनातील मातृत्वाची ओढ कमी होत नाही. अनेक विचारांती ती पुन्हा आई होण्याचा निर्णय घेते. तिच्यासाठी स्वतःच्या जीवापेक्षा तिच्या बाळाचं भविष्य अधिक महत्त्वाचं असतं. काही दिवसांनी लक्ष्मी पुन्हा गर्भवती असल्याचं समजतं. ही बातमी प्रदीपसाठी आनंदासोबतच चिंतेचीही असते. तो लक्ष्मीची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण घरातील परिस्थिती अजिबात बदललेली नसते. प्रदीप काही कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना सासू पुन्हा लक्ष्मीशी कठोर वागते. गर्भवती असल्याची देखील पर्वा न करता ती तिचा अपमान करते. वाद इतका वाढतो की अखेर सासू लक्ष्मीला घराबाहेर काढून देते. लक्ष्मी कोणताही गोंधळ न घालता शांतपणे घर सोडते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण मनात कोणाविषयीही द्वेष नसतो. पोटात वाढणाऱ्या बाळाला सुरक्षित ठेवण्याचीच तिची धडपड सुरू असते. एकटी आधार नसलेली आणि गर्भवती असलेली लक्ष्मी चालत राहते. प्रवासादरम्यान तिची प्रकृती बिघडू लागते. प्रसूतीच्या वेदना सुरू होतात. अशा कठीण परिस्थितीत काही चांगली माणसं तिच्या मदतीला धावून येतात आणि तिला सुरक्षित ठिकाणी पोहोचवतात. याच ठिकाणी लक्ष्मी एका गोंडस मुलाला जन्म देते. आई झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत असला तरी प्रसूतीनंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावत जाते. डॉक्टरांनी दिलेला इशारा आता खरा ठरत असल्याचं स्पष्ट दिसू लागतं. दरम्यान प्रदीपला घडलेला सर्व प्रकार समजतो. तो घाईघाईने लक्ष्मीचा शोध घेण्यासाठी निघतो, पण तो वेळेत तिच्यापर्यंत पोहोचेल का? लक्ष्मी आणि तिच्या नवजात मुलाचं पुढे काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या अत्यंत भावनिक शेवटात मिळतात. लक्ष्मीने मुलाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती अधिकच खालावते. प्रसूतीनंतर ती अत्यंत अशक्त होते. डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतात, पण तिची अवस्था गंभीर असल्याचं स्पष्ट होतं. दरम्यान प्रदीपला लक्ष्मीला घराबाहेर काढल्याची माहिती मिळते. तो तिला शोधत निघतो. अखेर तो लक्ष्मीपर्यंत पोहोचतो. पत्नीची अवस्था पाहून त्याला मोठा धक्का बसतो. आपण तिच्यासोबत नव्हतो याचं दुःख त्याला सतावत राहतं. लक्ष्मी आपल्या नवजात मुलाकडे प्रेमाने पाहत असते. आई झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो, पण स्वतःचं आयुष्य आता फार काळ शिल्लक नाही याची जाणीवही तिला झालेली असते. थोड्याच वेळात तिच्या सासूलाही आपल्या चुकीची जाणीव होते. तिने रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे आज ही वेळ आली आहे याचा तिला पश्चाताप होऊ लागतो. ती लक्ष्मीची माफी मागते. लक्ष्मी मात्र कोणाविषयीही राग व्यक्त करत नाही. आयुष्यभर अन्याय सहन करूनही ती शांत राहते. आपल्या मुलाला चांगलं आयुष्य मिळावं एवढीच तिची शेवटची इच्छा असते. चित्रपटाच्या शेवटच्या क्षणी लक्ष्मी आपल्या बाळाला कुटुंबाच्या स्वाधीन करते. त्यानंतर प्रदीप आणि आपल्या मुलाकडे शेवटची नजर टाकत ती अखेरचा श्वास घेते. लक्ष्मीच्या मृत्यूने प्रदीप पूर्णपणे कोसळतो. यशवंतरावांनाही आपल्या आयुष्यभराच्या वागण्याची जाणीव होते. जन्मापासून ज्या मुलीला त्यांनी स्वीकारलं नाही तीच मुलगी शेवटपर्यंत सर्वांना प्रेम देत राहिली ही जाणीव त्यांना अस्वस्थ करून जाते. सासूचाही अहंकार संपतो. तिच्या डोळ्यासमोर सुनेचा मृत्यू झाल्यानंतर तिला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होतो. अशा प्रकारे माहेरची साडी या चित्रपटाचा शेवट अत्यंत भावनिक वातावरणात होतो. आयुष्यभर अपमान, अन्याय आणि दुःख सहन करूनही लक्ष्मी शेवटपर्यंत प्रेम, सहनशीलता आणि त्यागाची शिकवण देऊन जाते. म्हणूनच अलका कुबल यांनी साकारलेली लक्ष्मी ही व्यक्तिरेखा आजही मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. तुम्ही माहेरची साडी हा चित्रपट पाहिलेला आहे का?
आणि तुम्हाला लक्ष्मीची भूमिका आवडली होती का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच.